आज वंचित बहुजन आघाडी आणि डावी आघाडी आणि इतर पक्षांच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये बंदची भूमिका लोकांनी घेऊन मोठं सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी संपही झालेले आहेत। हे सगळं सरकारचं जे एकूण धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधामध्ये जनतेची प्रतिक्रिया आहे। ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये घोटाळे झाले, त्याचे पेपर लीक झाले, त्याच्या विरोधामध्ये जंतर मंतरवर जमलेल्या मुलांवर गुंड आणि पोलिसांनी मिळून लाठी हल्ला केलेला आहे। त्याच्यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला अशी बातमी आलेली आहे। हे सर्व सरकारचं जे चाललेलं आहे त्याच्यामुळं तरुणांसमोरचं भवितव्य धोक्यात आहे आणि नोकऱ्या नाहीत, कंत्राटी नोकऱ्या आहेत। ही सगळी जी परिस्थिती आहे त्याच्यामुळं जी युवा पिढी आहे तिचं आयुष्य हे उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे। त्याच्याविरुद्ध मोठी प्रतिक्रिया युवा पिढीनं दिलेली आहे आणि जर तुम्ही तरुणांवर हल्ले कराल तर खबरदार हे सांगण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्र बंदचे जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला मोठा प्रतिसाद ग्रामीण भागातील जनतेकडून त्याचप्रमाणे शहरातून सुद्धा होत आहे। मोठ्या प्रमाणात तरुण आज या ठिकाणी शाहू स्मृती स्थळाला जमलेले आहेत आणि शहरातून फेरी काढून त्या ठिकाणी आता आवाहन बंदचं जे आहे ते करणार आहेत। इथून पुढच्या काळात सरकारने आपली नीती बदलली नाही, धर्मेंद्र पवारांनी जर राजीनामा दिला नाही तर संघर्ष तीव्र होत जाणार आहे याची सरकारने दखल घेतली। वंचित बहुजन आघाडी असेल किंवा डाव्या आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांना सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आले पोलिसांकडून। कसं बघता एकूणच या सरकारच्या भूमिकेकडे? पोलिसांना तरुणांची भीती वाटायला लागलेली आहे की दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सगळीकडेच हे चित्र आहे। कारण लाठीनं मारलं तरी मुलं हटायला तयार नाहीत। मारल्यानंतर म्हणतात तुम्हाला मार अजून, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फुलं नेऊन देतात। ही जी तरुणांची मानसिकता आहे ती महात्मा गांधींना मारल्यानंतर सुद्धा ते जेव्हा पुन्हा उभारून पाच जाळत होते आफ्रिकेमध्ये, त्या पद्धतीची एक अत्यंत बुलंद अशी भूमिका तरुणांनी तयार केलेली आहे। त्याच्यामुळे पोलिसांना, सत्ताधाऱ्यांना, सगळ्यांनाच तरुणांची भीती वाटायला लागलेली आहे। घाबरून चालणार नाही, तुम्ही देशाचं धोरण बदलण्याचा प्रश्न तयार झाला आहे हे जे तरुणाईचं म्हणणं आहे ते यांनी समजून घेण्याची वेळ आलेली आहे असं या ठिकाणी। जय संविधान। आज जे देशामध्ये चाललेलं आहे, आज विद्यार्थ्यांच्यावरती जो अमानुषपणे हल्ला झालेला आहे, ह्या हल्ल्याच्या निषेधात आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आज 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाचं पालन आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही संरक्षण देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, डाव्या पक्षाच्या माध्यमातून, सर्व मित्रपक्ष जे आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन बंदचं आवाहन केलेलं आहे आणि ह्या बंदला संपूर्ण जिल्ह्यातून भरघोस प्रमाणात पाठिंबा आहे। खास करून तरुण मंडळी, विद्यार्थी मंडळी ह्या सर्वांचा आम्हाला भरघोस पाठिंबा आहे आणि ह्या पाठिंबाच्या जीवावरतीच आम्ही आज हा कोल्हापूर बंदचं आवाहन केलेलं आहे। आज या ठिकाणी आम्ही त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरामधून प्रचार फेरी बंद करण्यासाठी प्रचार फेरी काढत आहोत आणि त्यामध्ये आम्ही सर्व एकत्रित येऊन कुठल्याही कायद्याचं भंग न करता आम्ही आपली जी फेरी आहे बंदची ते अतिशय व्यवस्थितपणे पार पाडणार आहोत आणि यासाठी आम्हा सर्वांना जनतेचं सहकार्य मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे।